गोपींच्या काळामध्ये त्यांना सद्गुरू नव्हते, देव होता पण सद्गुरू नव्हते. मग काय करावं लागलं, हेमंत ऋतूमध्ये सगळ्या गोपींनी ठरवलं आपण एक व्रत करूया. कोणत्या देवीचं? कात्यायनी या देवीचं आपण व्रत करूया. कात्यायनी देवीचं व्रत करायचं म्हणजे माझ्या मातानो सरळ साधं ते व्रत नाही. जेव्हा काही माझ्या भगिनीच्या तिकीट्स मी काढल्या तेव्हा तिकीट्स काढताना माझ्या भगिनीपैकी जवळजवळ 80% पुरुष पण आणि भगिनी पण मला एकच विचारत होत्या, महाराज गरम पाणी आहे का? महाराज गरम पाणी मिळेल का? कशाला? आंघोळीला. कात्यायनी देवीच्या व्रतातला जे व्रत आहे ना त्यातला हाच प्रामुख्याने पहिला भाग आहे. यमुनेच्या डोहामध्ये आणि तो पण हेमंत ऋतूमध्ये. त्या भगिनींनी ठरवलं की 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर त्या यमुनेच्या डोहात जाऊन काय करायचं, गळाभर पाण्यामध्ये जाऊन डुंबायचं. पहाटे 3:30 वाजता हेमंत ऋतूमध्ये पाणी बर्फासारखं असतं आणि त्यात जाऊन पहाटे 3:30 वाजता बरं का प्रकाशाच्या अगोदर त्यातनं बाहेर पडायचं. म्हणजे प्रकाश होण्याच्या अगोदर त्यातनं बाहेर पडायचं. आणि कसं इथपर्यंत गळाभर पाण्यात तिकडे ते डोहात जायचं. कसं जायचं? विवस्त्र अवस्थेत, अंगावर वस्त्र नाही. मग सांगा मला काय काय गारठा त्यांच्या शरीराला झोंबत असेल. पण नुसतं जाऊन गळाभर पाण्यात नाही बसायचं. जाऊन तिकडे गळाभर पाण्यात नुसतं डुंबायचं नाही, तर तिकडे गळाभर पाण्यात जाऊन बरं का गळाभर पाण्यात जाऊन भगवंताचं नामचिंतन करायचं. भगवंताचं काय करायचं? गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोपाल नंदलाल गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद